एक लहानसं मूल, वय फक्त 16 वर्ष, पण विचार सृष्टीला हादरवणारे. त्यांच्या ओठावरून निघालेले प्रत्येक वचन आजही लाखो भक्तांच्या अंतःकरणात प्रकाश देतं. तो म्हणजे आपल्या सर्वांचा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली. पांडुरंग हे नाव त्यांच्या ओठावर आलं की भक्ती स्वतः नाचायला लागते. आणि माऊली म्हणतात, पांडुरंगाच्या चरणी मस्तक टेकवलं की संसारातील प्रत्येक वेदना नष्ट होते. आजचा आपला विषय आहे माऊलींचा पांडुरंग भक्ती संदेश, जो फक्त ऐकायचा नाही, अनुभवायचा आहे. कारण हा संदेश आत्म्याला स्पर्श करतो आणि जीवनाला दिशा देतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म माहिती या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लाईक करून एक छोटासा कमेंट करा. मंडळी, ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्ती विषयावर आपण 8 मुद्दे बघणार आहोत. ते मुद्दे माऊलींच्या संबंधित आहेत. जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. नाम घेता समाधान, पांडुरंगाचे चिंतन, मनाशी लावून गाथा आज म्हणू ज्ञानेश्वरीची कथा. नाम घेता समाधान, पांडुरंगाचं चिंतन, मनाशी लावून गाथा आज म्हणू ज्ञानेश्वरीची कथा. आता वैष्णव नरू तो जीवाग्री, माते जगाचे वेदशास्त्र, तयासी पाहे द्वैत भावे, तयाचे नाथा नमस्कार. हा अभंग आहे, पण हे एकच वाक्य खोलवर डोळे उघडतं. ज्ञानेश्वर माऊली विठोबाला म्हणतात, तुझ ते वैष्णव नगर अग्नी, तुझ माझ्या ओठांवर असलेला प्राण, तुझ वेदांचा मूळ आहेस, तुझ्या चरणावर नमस्कार. पहिली भावनिक गोष्ट, माऊलींचं पांडुरंगाशी नातं. ज्ञानेश्वर माऊलींचं जीवन हेच एक सतत चालत असलेलं भजन होतं. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण त्या आधीपासूनच त्यांच्या मनात एकच देव, एकच आधार, विठोबा. म्हणतात ना, आई विना मूळ रडतं, पण विठोबा विना ज्ञानेश्वरांचं हृदय रडायचं. कोण म्हणतं त्यांनी फक्त तत्वज्ञान सांगितलं, ते तर जीवनाचं गाण गात होते. विठोबाचं, पांडुरंगाचं, भक्तीचं. दुसरं, कथा. ज्ञानेश्वर माऊलींना विठोबाचं दर्शन. एकदा ज्ञानेश्वर माऊलींचं मन उदास होतं. ते म्हणाले, हे विठोबा, तू सर्वत्र आहेस म्हणतात, पण माझं अंतःकरण रिकामं वाटतं. त्याच रात्री त्यांनी ध्यान लावलं. दिवसभराचा हरिपाठ, मनाचा जप, अंतःकरणाची सच्चाई. आणि मध्यरात्री विठोबा त्याच्या ज्ञानात प्रकट झाला. माऊलींच्या डोळ्यात अश्रू आले. ते फक्त एवढंच म्हणाले, पाहे तुझं सर्वत्र तरी दर्शनासाठी तळमळते, पाहे तुझं सर्वत्र तरी दर्शनासाठी तळमळते. तिसरं आहे शिकवण, भक्ती म्हणजे काय. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, पांडुरंग माझा जीव आहे, मी त्याचा देह. पांडुरंग माझा जीव आहे, मी त्याचा देह. नाम घेतलं म्हणजे तो जवळ आला, मन एकटवलं म्हणजे तो प्रकट झाला, आणि विसरला म्हणजे तो हृदयात स्थिर झाला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, पांडुरंग माझा जीव आहे, मी त्याचा देह. नाम घेतलं म्हणजे तो जवळ आला, मन एकवटलं म्हणजे तो प्रकट झाला, आणि विसरलं म्हणजे तो हृदयात स्थिर झाला. तो भक्तीच्या व्यापात मानत नव्हते. विठोबाच्या चरणावर शरण जाणं हेच त्याच्या दृष्टीने मोक्ष होती. चौथा मुद्दा, तत्वज्ञान आणि भक्ती एकत्र. सगुणी साकारू ब्रह्मा जो कैवल्याचा कारणा, सगुणी साकारू ब्रह्मा जो कैवल्याचा कारणा, तयासी बंधू जडामध्ये चैतन्य पाहे सदा. म्हणजे काय? तो पांडुरंग ज्याला आपण पाषाणात बघतो, तो खरा तर चैतन्य आहे. तो पांडुरंग ज्याला आपण पाषाणात बघतो, तो खरा तर चैतन्य आहे, जो जीवनाला आत्म्याशी जोडतो. आणि पाचवं, समर्पण. पांडुरंगाच्या चरणी जीवन अर्पण. ज्ञानेश्वर माऊलींचे जीवन म्हणजे पांडुरंगाला अर्पण केलेले पूर्ण समर्पण होते. ते म्हणतात, न मागे धन, न मागे वैभव, न मागे सत्ता, फक्त एकच मागणी, तुझं नाम आणि तुझं दर्शन. त्याच्या भक्तीला कुठेही इच्छा, अहंकार, अपेक्षा नव्हती. केवळ तुकाराम, नामदेव,
ज्ञानदेव सर्वांनी नामात लय होणं हे जीवन मानलं. 6. आजच्या भक्तांसाठी संदेश. आज आपल्याकडे स्मार्टफोन आहे, इंटरनेट आहे, पण समाधान नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी कुठे मोबाईल वापरला? ते फक्त नाम घेत होते, रामकृष्ण हरी, विठोबा विठोबा. ते समाधान शोधत नव्हते, ते विठोबामध्येच समाधान पाहत होते. आजही जर आपण दररोज हरिपाठ वाचला, नाम घेतलं, तर विठोबा आपल्या आयुष्यात नक्की प्रकट होईल. 7. भावनिक शेवट. आज आपण विठोबाला कुठे शोधतो? पंढरपूरच्या रांगेत की इंटरनेटच्या स्क्रीनवर? खरं तर तो आहे आपल्या अंतःकरणात, पण आपणच त्याला हाक देणे विसरलो आहोत. म्हणूनच माऊलींच्या पांडुरंग भक्तीचा संदेश असा: नाम घ्या आणि उरलेलं सगळं तो घडवेल. शेवटचं आव्हान. माऊलींच्या वचनात एक दिव्य शक्ती आहे. ती शक्ती तुम्ही जाणू शकता. फक्त एक पाऊल भक्तीकडे टाका. दररोज पांडुरंगाचं नाव घ्या. जय जय रामकृष्ण हरी एवढं जरी उच्चारलं तरी माऊली तुमच्या सोबत उभे राहतात. जर माऊलींचा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्शून गेला असेल तर या भक्तीचा प्रकाश आणि एका जीवापर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ शेअर करा, कारण भक्ती वाटली की ती वाढते. आणि हो, सनातन धर्म माहिती या आपल्या भक्ती परिवारात सामील व्हा, कारण इथे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सापडेल देव, भक्ती आणि आत्मशांतीचा मार्ग. चला पुढचा श्वासी हरिनामात घेऊया. म्हणा, माझे मित्र पांडुरंग तोच मोक्षदायी संग. माझे मित्र पांडुरंग तोच मोक्षदायी संग. प्रेक्षक हो, जरी कीर्तन गाथा हृदयाला स्पर्शली असेल तर कमेंटमध्ये लिहा जय श्री हरी विठ्ठल. आणि हा भक्तिभाव इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.